हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही एक टचिंग टॉपिक आहे, ओल्ड एज होम. आता वृद्धाश्रम. आता ओल्ड एज होम म्हटलं की पटकन आपल्या मनात काय येते? मुलं आई वडिलांना बघत नाही म्हणून नेऊन वृद्धाश्रमात सोडून आलेत असं वाटते. पण काळ बदललेला आहे. काही अशी कारणं आहेत, त्या कारणामुळे वृद्धाश्रमात जाऊन राहिलेले लोक घरातल्यापेक्षा जास्त सुखी आणि समाधानी झालेले आहेत. म्हणजे मैत्रिणीचं उदाहरण देऊन सांगणार आहे. ती एक वर्षभरापूर्वी वृद्धाश्रमात राहायला गेलेली होती. आणि ती का गेली म्हणजे तिचं कारण मेन होतं म्हणजे घरातल्या प्रेमानं बघत होते, मुलगा सून सांगले तिला, पण दिवसभर ती एकटी राहायची. मुलगा सून नोकरीला जायचे, नातू आपले शाळे कॉलेजला जायचा, त्यामुळे हे ना कुठे चक्कर येऊन पडल्या, हे झाला. मग ते काय केलं, आधी बाई ठेवली होती. नंतर त्या बाईचं पण काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, तर काही इथे ओपनली सांगण्यासारखं नाही आहे, म्हणून मी तर सगळं बोलत नाही आहे. काही नको तर घरात घडताना दिसायला लागलं म्हणताना त्यांनी बाई बंद केली. आणि माझे मैत्रिणीनंच सांगितलं, नाही मला तुम्ही ओल्ड एज होममध्ये ठेवा, मी आनंदानं राहते, 8 दिवसांना एकदा तुम्हाला सवड असताना या भेटा. त्यामुळे पहिल्यांदा ह्यांना पण नको वाटत होतं, पण इलाज नव्हता. एकट्या आईला सोडून कसं जाणार? त्या चक्कर येऊन कुठे पडल्या, काही झालं, कोणी नाही आहे बघायला. आणि बाई ठेवली की बरंच काही घडलं. त्यामुळे मग शेवटी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले. तिथे त्या खूप छान आहेत. तिथे गेल्यावर का नाही, ती आता खूप यंग पण दिसायला लागली आहे. म्हणजे काही तिला अनुभव आलेले तिनं सांगितले, ते मी सांगतेय. पहिलं म्हणजे तिला तिथे समवयस्क भेटले. त्यामुळे घरात कसं एकटं राहायला लागायचं, इथे आपले बरोबरीचे भेटल्यामुळे एक टाईपचं त्यांचे जीवन बदललं, विचार बदलले, लाईफ ऑर्गनाइज झालं, वेळेला व्यवस्थितपणे खायला प्यायला गरम गरम मिळायला लागलं. घरात मिळत नव्हतं असं नव्हे, ते करून ठेवून जायचे, मग ह्यांचं हे दुपारी घेऊन खायला लागायचं. तिथे तसं नाही. आणि घरात त्या म्हणाल्या, एकटं बसून खायचं म्हणजे मला जीवावर यायचं. त्यामुळे इथे कसं सगळं ग्रुप आहे, सगळे बरोबर बसून आपण खातोय आणि हे खूप आनंद मला मिळायला लागला. त्यामुळे माझी तब्येत सुधारली असं तिचं म्हणणं आहे. का म्हणजे घरातही होतं, काही कमी नाही आहे, पण एकटं बसून खायला नको वाटते ना. तिथे कसा ग्रुप आहे, कंपॅनियनशिप चांगली मिळाली. आणि तिथे ते सगळे मिळून पत्ते खेळतात, कॅरम खेळतात. आणि त्यामुळे छानपैकी माझा वेळ इथे जातो म्हणाल्या. आणि प्रत्येक सण साजरा केला जातो तिथे, प्रत्येक सण व्यवस्थितपणे. आणि मेन म्हणजे काहीही लागलं तरी लगेच मेडिकल हेल्प आहे.
घरात तसं होत नाही. कोणी नसलं की ह्यांना कोण दवाखान्यात नेणार, हा सगळा प्रॉब्लेम्स येतात. तिथे वेळेला अगदी लगेच डॉक्टर येतात, तपासतात, काही हवं तर औषध पाणी, आणि बघणारी लोक पण खूप प्रेमळ आहेत. त्यामुळे एकटं हे आता मला काही वाटत नाहीये. खूप बरं वाटते. आणि समवयस्क लोक मिळाल्यामुळे आमच्या गप्पा वगैरे छान होतात म्हणाल्या. आणि आठवड्याला एकदा घरातले येतात, त्यांना भेटून जातात. त्यामुळे त्या एकदम आनंदानं आहेत. माझे विचार बदलले, माझं मन पण बदललं हे सगळं ऐकून. नाही ते मला पण पूर्वी वाटायचं, हो सगळं कसं काय मुलं बघत नाहीत म्हणून नेतात. आता हिचं तिथलं सगळं बघून मला खूप असं आनंद झाला थोडक्यात. का म्हणजे सून पण कामाला जातीये, त्यामुळे घरात कोणी नसते. नाहीतर ती मला म्हणायची, अहो तुम्हाला काय, तुमचे घरात सून कायम घरात असते, त्यामुळे तुमची गोष्ट वेगळी, मला एकटं घर खायला उठते ग म्हणायच्या. त्यामुळे हे खरं आहे. आपल्या घरात आता कसं नातवंड सून म्हणा घरात असते कायम, त्यामुळे आपल्याला काही एकटं असं वाटत नाहीये. पण सगळे सकाळी, आणि कसं सकाळी सगळं आवरून घरी जायचं म्हणजे त्यांना एवढी गडबड असते म्हणाल्या, कोणाला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. सकाळी जायची गडबड, मग दिवसभर एकटेपणा घरात, आणि संध्याकाळी आल्यावर त्यांचे दमून आलेले. त्यामुळे घरात राहण्यापेक्षा मी इथे वृद्धाश्रमात खूप सुखी आहे हे सांगितलेलं ऐकून खरं माझे विचार खूप बदलले. त्याच्याशिवाय तिथे त्यांच्याबरोबर आणि बरीच लोक आहेत. त्यांची मुलं बाळं फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत, आणि हे थोडे दिवस जाऊन आलेले आहेत, पण तिथलं काही त्यांना बरोबर वाटत नाहीये. त्यामुळे इथे आम्हाला बरं वाटते म्हणाल्या, इथे आम्ही आनंदी आहोत. आणि आता येणाऱ्या काळात आपल्याकडे वृद्धांची संख्या वाढणार आहे. आणि हल्ली कसं मुलं मुली सगळे नोकरी करणारे, घरात कोणी नसते. मग वृद्ध माणसांना एकटं घरात कसं सोडून जायचं, हा एक प्रॉब्लेमच निर्माण होणार आहे. त्यामुळे चांगले ओल्ड एज हाऊसेस असले, आणि तिथे स्टाफ सुद्धा खूप प्रेमळ आहे म्हणाल्या. कपडे सुद्धा सगळे धुवून प्रेस करून ह्याचे रूम मध्ये आणून ठेवले जातात. सगळ्याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे औषध पाणी, इव्हन जे लोकांना जेवायच्या आधी औषध घ्यायचं असते त्यांना औषध घेतले का विचारलं जाते. म्हणजे खूप चांगली काळजी घेतात. हे बघा, आता आपले नशिबाना आपले घरात आपल्याला बघणारे आहेत, त्यामुळे आपण घरात राहतो. इट इज वेल अँड गुड, हे उत्तम आहे, नाही म्हणत नाही. पण जिथे मुलं सुना सगळे बाहेर जातात, मग दिवसभर एकटं घरात राहावं लागते, किंवा दुसरे देशात असेल किंवा लांब मुलं आपली नोकरीसाठी असतात, अशा वेळी घरात लेट एजला एकटं राहणं हे काही एवढं बरोबर नाहीये. बरेच दृष्टीनं म्हणजे आपल्यालाही चक्कर येईल, आपल्याला की आपण पडू, किंवा कोणी हल्ली आपण बघतो कसं काय किती विश्वास ठेवायचा लोकांवर, हे सगळं. त्यामुळे मला वाटते हल्ली काळाप्रमाणे ओल्ड एज हाऊसेस पण खूप चांगले आहेत, आणि ज्यांना गरज आहे
ते जाऊन राहू शकतो. नो डाऊट आता तुम्ही म्हणाला हो घरात काय एवढे पैसे लागतात का, ते तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं केअर घ्यायला पाहिजे तेवढे आपण पैसे मोजायला पाहिजे. शेवटी तिथले स्टाफ म्हणा सगळ्यांना पगार द्यावा लागतो. आपले खाण्यापिण्याचा खर्च नसतो जास्त, पण त्या लोकांचा पगार द्यायला लागतो, तो खर्च मोठा असतो. त्यामुळे त्यांना त्याचे प्रमाणे ते चार्जेस करतात. त्यामुळे ओल्ड एज हाऊसमध्ये जाऊन राहणं हे काही वाईट नाहीये. आपले विचार आपण थोडेफार बदलायला पाहिजे. माझे विचार तर बदलले. तुम्हाला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.